आता मी काय तयार करते बघा बरं बाळा. हे काय हे बघा किती कोपऱ्यात मोजायला 1 2 3 4 आणि बाजू किती आहेत 1 2 3 4 म्हणजे ह्याला काय झाले 4 कोपरे आणि 4 बाजू. ह्याला काय म्हणायचंय चौकोन. काय म्हणायचंय चौकोन. चौकोनाला किती बाजू आहेत 4 आणि कोपरे किती आहेत 4. त्याला आपण इंग्लिश मध्ये पण काहीतरी म्हणतो. काय म्हणतो बाळांनो स्क्वेअर. गुड. आता बघा हेच आपण थोडक्यात की नाही ही अशी थोडी आता सांगा ह्याला काय म्हणायचंय आयत. गुड. आयत. बघा ह्याच्या पण 4 बाजू आहेत आणि 4 कोपरे आहेत. पण कसं ओळखलं तुम्ही आयत कारण की असं आहे असं आहे म्हणजे काय हे दोघे समान आहे आणि हे दोघे समान आहे. छान. ह्या 2 बाजू समान आहेत आणि ह्या 2 बाजू समान आहेत. आणि पण कोपरे किती आहेत 4. म्हणून ह्याला आपण काय म्हणलं आयत. आणि इंग्लिश मध्ये काय म्हणलं रेक्टँगल. गुड. आता आपल्याला हे बघा आता ह्याच्या कडा मोजा. एकच मिनिट. हा किती कोपरे आहेत ह्याला 1 2 3 3 आणि बाजू किती आहे 1 2 3 3 कोपरे आणि 3 बाजू म्हणून ह्याला काय म्हणायचं ट्रायंगल. गुड. त्रिकोण. आणि ह्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं ट्रायंगल. गुड. आता हे 3 झाले बाळा. आता आपल्याला हे काय सांगा बरं मला सर्कल. गुड. सर्कल म्हणजेच मराठीत ह्याला वर्तुळ म्हणायचं. वर्तुळ. अजून कोणता आकार असतोय असा आपली बांगडी असते की नाही बांगडीचा आकार गोल असतोय. भाकरीचा आकार कसा असतोय गोल असतोय. अजून घड्याळाचा आकार गोल असते. म्हणजे आपण बर म्हणजे ह्याला काय म्हणायचे इंग्लिश मध्ये सर्कल आणि मराठीत काय म्हणायचे वर्तुळ. वर्तुळ. आता हे बघा हे झालं. आता आपल्याला आणखीन एक बघायचंय. मला सांगा 1 2 3 4 1 1 2 ह्याचे मोजा बरं बाळा किती कोपरे आहेत किती हे झाले 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 आणि 8 किती कोण आहेत 8 आणि बाजू किती आहेत 8 त्याला अष्टकोन म्हणायचं. अष्टकोन. आणि जरा बघा हे 3 झाले बाळा बघा 3 हे 4 हे 5 आणि हे 6 बघा बरं बाळा आलं का 6 बरोबर 6 कोण आहेत का 1 2 3 4 5 6 6 कोण आणि 6 बाजू. ह्याला काय म्हणायचंय षटकोन. आणि त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचंय हेक्सागोन. जर तुम्हाला 5 कोण असेल हे 3 झाले बरोबर आहे 3 आणि हे 4 बरोबर आहे आणि हे बर किती झाले 1 1 2 3 4 5 आता बघा इथं 5 झाले 1 2 3 4 5 कोपरे झाले. किती 5 कोपरे आणि बाजू किती झाले 1 2 3 4 5 ह्याला बघ पंचकोन म्हणायचं. काय म्हणायचं पंचकोन. आणि इंग्लिश मध्ये पेंटागॉन. छान समजलं तुम्हाला छान. ह्या आहेत आपल्या सगळ्या भौमितिक आकृत्या ठीक आहे नाही भौमितिक आकृत्या. कोणत्या कोणत्या शिकलो आपण ट्रायंगल